माझा फॉर्म नेलेला आहे. इथं मला नीलमताई सांगतायत, अजय बापू शिवतारे सांगतायत की ताई तुमचा फॉर्म तिथं गेलेला आहे, त्या लोकांनी माझा फॉर्म सबमिट केलाय, तर मला फॉर्म मिळाला पाहिजे. 3 वाजायच्या आतमध्ये मला फॉर्म मिळाला पाहिजे. तुमचा फॉर्म कोणी घेऊन गेलाय? हर्षवर्धन पवार आणि खुळे. बर, प्रभाग क्रमांक किती? तुमचा पवित्र काय असेल? फॉर्म नाही भेटल्यास तुमचा पुढचा पवित्र काय असेल? माझा पवित्र, मी पक्षाचं काम करणार नाही. माझं पवित्र हा असेल, माझा फॉर्म जर तिथं वार्ड ऑफिसला जर सबमिट होत असेल, मला जर इथं नीलमताई सांगतायत, अजय बापू सांगतायत, परत अजय शिवतारे सांगतायत, किरण साळी सांगतायत तुमचा फॉर्म हर्षवर्धन पवार आणि खुळेंनी नेलाय, तर तो माझा फॉर्म 3 वाजायच्या आतमध्ये माझ्या तिथं पाहिजे. ऐका तुमचं नाव काय? 3 मध्ये सर्वसाधारण महिला पद्मा शेळके. तर मला इथं अजय बापू शिवतारे, अजय भोसले आणि नीलमताई सांगतायत तुमचा फॉर्म ताई तिथं दिलेला आहे आणि ते खुळे पवार त्यांच्याकडे गेलेला आहे, तर त्यांनी तो माझा फॉर्म परत मला द्यावा. मला माझा फॉर्म ओके, मला आता भरायचा आहे. पुढेशी बोललात का तुम्ही? सगळ्यांशी बोलले, ते फोन मला त्यांचे नंबर नाही आहे, तर पवारचा नंबर नाही, आणि जरी असला तरी ते माझे फोन उचलणार नाही. आणि त्यांनी माझा फॉर्म घेतलेला आहे, तो माझा फॉर्म माझ्या फॉर्मला जोडण्यात यावा. त्यांना जबाबदारी दिली तर त्यांनी मला बोलून फॉर्म द्यायला पाहिजे की नाही. आज गोंधळ चालू आहे. माझं नाव आहे, माझं मुलाखत झालेली आहे, माझं मी सर्वे केलेला आहे, माझं प्रभागात काम आहे उत्तम प्रकारे. तर माझा जर फॉर्म त्यांच्याकडे दिला, जवळच्यांकडे दिला म्हणून त्यांनी त्याचा फायदा उचलला, तर त्यांनी माझा फॉर्म मला आणून द्यावा. काही पैशाचे व्यवहार करून पण फॉर्म वाटले जातात असे काही लोकांनी आरोप केला. तुमचा तसा आरोप आहे का? ते काही माहिती नाही. फक्त नेमकं राजकारण कुठे होतंय मग? राजकारण कुठं? अजिबात राजकारण झालं नाही. फक्त एकच केलंय वरिष्ठांनी, ते जवळचे असल्यामुळे त्यांच्याकडे फॉर्म दिलेला आहे, तर त्यांनी माझा फॉर्म मला परत द्यावा हीच विनंती आहे. मी आता वार्ड ऑफिसला जाणार आहे. तुम्ही वार्ड ऑफिसला तिथं सांगा, ऑनलाईन तिथं मेसेज द्या की शेळके ताईंचा फॉर्म या खुळ्यांनी भरलेला आहे.